नमस्कार दोस्तो. विचार करा, जर आपली मुंबई महाराष्ट्राला मिळालीच नसती तर काय झालं असतं? तर जी सुबत्ता महाराष्ट्राने मागच्या 70 वर्षात अनुभवली आहे ना, ती कधीच अनुभवता आली नसती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, पण ती महाराष्ट्राला अशी सहजासहजी मिळालेली नाही. मराठी माणसाला युद्ध लढावं लागलेलं आहे. 106 हुतात्म्यांचं बलिदान आणि लाखोंचं रक्त कामी आलंय या संयुक्त महाराष्ट्रासाठी. आज महाराष्ट्राचा 66वा वर्धापन दिन, तसा तो गुजरातचाही. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जसा संघर्ष झाला, तसा तो गुजरातसाठी कधीच झाला नव्हता. ना त्यांच्याकडे संयुक्त महाराष्ट्र समितीसारखी समिती होती, ना कामगारांच्या एकीची वज्रमुठ. मुंबईसह राज्यातल्या इतर मोठ्या शहरांनी बंद पुकारला, कामगारांनी संप केले, गिरण्यांना हरताळ लावला. शाहिरांनी लोकांचं प्रबोधन करून महाराष्ट्र चेतवला. वृत्तपत्रातून लेखण्या आग ओकत होत्या, ठिकठिकाणच्या जाहीर सभा, साहित्य संमेलने आणि काय काय. असं एकही क्षेत्र नव्हतं जिथं संयुक्त महाराष्ट्रासाठी ठिणगी पडत नव्हती. हे सगळं महाराष्ट्रात घडत होतं. पण यातली एकही गोष्ट शेजारच्या गुजरातमध्ये घडली नव्हती. याचा अर्थ गुजराती लोकांना त्यांच्या भाषेचा, त्यांच्या संस्कृतीचा अभिमान नव्हता का? तर नाही, बिलकुल नाही, तसं नाही आहे. मागच्या 2-3 दशकांपासून गुजराती अस्मितेचा महापूर ओसंडून वाहताना आपण पाहतोच आहोत ना. अमेरिका, आफ्रिका, युरोप इतकंच काय, तर हाँगकाँग, सिंगापूरपर्यंत अनेक ठिकाणी जे कोट्यावधी गुजराती पसरलेत ना, त्यांच्या गुजराती राष्ट्रवादाच्या भल्या बुऱ्या गोष्टी आपण अनुभवतोच आहे ना. गुजराती म्हणजे हिंदू, गुजराती म्हणजे भारतीय आणि हिंदुत्व, बाकी उरलेले सगळे तुच्छ असं मानण्यापर्यंत यांची मजल पोहोचलेली आहे. शेवटी भांडवल आणि आर्थिक सत्ता हीच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून गुजराती अस्मितेचं कारण पुढे करत ते लोक मराठी माणसासारखं उठसूट रस्त्यावर येत नाहीत किंवा जंगी सभा भरवत नाहीत. मोर्चे, मिरवणुका तर फार लांबच्या गोष्टी राहिल्या. तरी त्यांच्या गर्वी गुजरातच्या अहंकाराला आणि माजाला आपण अमेरिकेपासून अहमदाबादपर्यंत पाहतच राहतो ना. खरं तर गुजराती अस्मितेचा आत्मा फक्त त्यांच्या भाषेत नाहीये बरं का. तो त्यांच्या जीवनशैलीत आहे आणि तितक्याच एकाधिकारशाहीने त्यांच्या जेवणशैलीतही आहे. उद्योगधंद्यांमध्ये असतील किंवा अर्थव्यवहारामधली त्यांची जी मोनोपॉली आहे आणि त्यांची तिथे वागतानाची जी आक्रमकता आहे ना, ती तर खरं विचारूच नका. स्टॉक मार्केटमध्ये 10,000वर ब्रोकर्स गुजराती आणि मारवाडी आहेत. मुंबईत ज्या 65 कापड गिरण्या होत्या ना, त्यांचे मालकही हे मारवाडी आणि गुजरातीच होते. त्या गिरण्या जेव्हा जमीनदोस्त झाल्या ना आणि त्या जमिनींवर जी सिमेंटची जंगलं उभी राहिली आहेत, त्यांची मालकी आणि ती संपत्ती ही देखील गुजराती मारवाड्यांचीच आहे. मग तुम्ही मुंबईतला दाणा बाजार म्हणू नका, मसाला बाजार, होलसेलचं मार्केट असेल, कपडा मार्केट असेल किंवा फार्मा कंपन्यांपासून जिथं जिथं पैसा आहे ते सगळे उद्योगही गुजराती मारवाड्यांच्याच मालकीचे बनलेले आहेत. जिथं जिथं हिंदू गुजराती नाहीत, तिथं मात्र पारशी आणि बोहरी मुसलमान मालक बनलेले आहेत. त्यांची भाषा ही गुजरातीच आहे. धर्म वेगळा असला म्हणून काय झालं? भाषा एकच, गुजराती. आणि लक्ष एकच, अवाढव्य प्रॉफिट, मुनाफा. आणि हा मुनाफा कमवण्यासाठी, तो सतत वाढवत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून, मुंबईतून मराठी टक्का कमी करणं हेच त्यांचं राजकारण त्यांनी बनवलं. सोन्याचे अंडे देणारी मुंबई त्यांना पुन्हा एकदा बळकवायची आहे आणि या खेपेला मात्र त्यांनी डाव फार विचारानं टाकलेला आहे बरं का. फार विचारानं डाव टाकलेला आहे. म्हणजे पहा कसं. उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या थेट मुंबईपर्यंत असतात. पण महाराष्ट्राची शहरं एकमेकांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या मात्र 4-5च आहेत. मुंबईत परप्रांतीय टक्का कसा वाढत राहील याची काळजी त्यांनी कायम घेतली. नुसत्या वस्त्याच नाही, तर त्यांनी मतदारसंघ बांधले. नगरसेवकच काय, तर आता आमदार आणि खासदारही अमराठी निवडून येऊ लागलेले आहेत. महापालिकांवर परप्रांतीयांचं वर्चस्व बनलेलं आहे. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 1960 साली मुंबईत 40 ते 45 लाखांपैकी 20 ते 22 लाख लोक, म्हणजेच 50% जास्त मराठी टक्का होता. तो आता 1.25 कोटींच्या लोकसंख्येत 35 ते 40 लाख म्हणजे 30 ते 35% आल्याचं नुकतंच आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहिलंय आणि तसे रिझल्टही त्यांना मिळालेत. त्याच पार्श्वभूमीवर बरं का, त्याच पार्श्वभूमीवर मुंबई ही कुणाची? महाराष्ट्राची की गुजराती भांडवलदारांची की मुंबई ही स्वतंत्र? हा वाद आता नव्याने पेटलाय. आणि या प्रश्नांचं अतिशय सडेतोड उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी पुराव्यानिशी 80 वर्षांपूर्वीच देऊन ठेवलेलं होतं. आणि आपण त्याच इतिहासावर, त्यातून घडत असलेल्या वर्तमानावर आणि घडू पाहणाऱ्या भविष्यावर आज चर्चा करणार आहोत. दोस्तो, खूप खूप स्वागत आहे आपणा सगळ्यांचं आंबेडकर नोन अँड बियॉन्ड या सिरीजच्या 3ऱ्या भागात.
पहिल्या 2 भागात आपण चर्चा केली ती वेटिंग फॉर व्हिसा अँड द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या 2 महत्त्वपूर्ण ग्रंथांवर. ज्यात आपण विस्तारानं पाहिलं, की कसं वेटिंग फॉर व्हिसाने कलम 17 म्हणजे भारतीय संविधानातील कलम 17 ला अस्तित्वात आणलं आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठीची भूमिका अदा केली. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही इथं वर आय बटनला क्लिक करून पाहू शकता. इथं वर आय बटनला क्लिक करून. आणि आज आपण चर्चा करत आहोत 1946 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची. मुंबई ही महाराष्ट्राचीच हे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. मुंबई महाराष्ट्रालाच मिळावी या मागणीचा आणि भूमिकेचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत असलं तरी मराठीत अनुवाद केलाय मुग्धा कर्णिक यांनी आणि ते प्रकाशित केलंय मधुश्री पब्लिकेशननं. आता ते बुकगंगा, अक्षरधारा आणि Amazonवरही उपलब्ध आहे. इथे प्रोडक्ट सेक्शनमध्ये मी ते टॅग केलेलं आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकलेली आहे. तुम्ही याच लिंकचा वापर करून हे पुस्तक नक्की खरेदी करून वाचा. तसं पाहायला गेलं तर जेमतेम 50-52 पानांचं हे पुस्तक. पण या छोटेखानी पुस्तकानं महाराष्ट्राच्या भविष्याची पाळंमुळं रोवली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पायाभरणी केली. मराठी माणसाला मुंबई ही त्यांच्याच हक्काची आहे हे सांगण्याचं नैतिक बळ दिलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठीचं अधिष्ठानही दिलं. एक प्रकारे बाबासाहेबांनी लिहिलेलं हे पुस्तक महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया रचणारं पहिलं टणक दगड बनलेलं होता. म्हणून या पुस्तकाची चर्चा करणं मला फार गरजेचं आणि महत्त्वाचं वाटतंय. मला या पुस्तकाचा ब्लर्ब विशेष लक्षवेधी वाटला. मुंबई ही महाराष्ट्राचीच. मराठी बांधवांनो, आज मुंबई जात्यात असेल तर तुम्ही सुपात आहात. वेळीच सावध व्हा, इतरांनाही सावध करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने आपल्या हातात ही सत्याची मशाल दिली आहे. ती उंचावून मुंबई आमचीच हे आधी स्वतःला सांगूया आणि मग इतरांना बजावूया. महाराष्ट्राला झाकळून टाकणारं सांस्कृतिक आक्रमणाचं सावट दूर करूया. या पुस्तकात काय काय महत्त्वाचं आहे ते सगळं टप्प्याटप्प्याने येतच राहील. म्हणून माझं आव्हान आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि विषयाच्या पुढील भागाकडे वळण्याआधी आपलं नेहमीचं आणि आपुलकीचं आवाहन. दोस्तो, मागील 10-15 वर्षात बाबासाहेबांना फक्त आरक्षण देणारा नेता म्हणून याच मीडियाकडून वारंवार पोर्ट्रे केलं जात आहे. आता तर बाबासाहेब संघाबद्दल आपुलकी बाळगून असल्याचा धादांत खोटा प्रचार संघानं बेमालूमपणे लोकांच्या गळी उतरवलाय. थोड्याच दिवसात बाबासाहेबांना संघानेच धर्मांतर करण्यासाठी पाठबळ दिलं होतं इथपर्यंत यांच्या कुजबुजी सुरू होतील. आणि हे सगळं का होतंय? तर आपण बाबासाहेबांचं नव्या फॉर्ममधलं नव्या काळात नवं नरेटिव्ह मांडणारं डॉक्युमेंटेशनच तयार केलेलं नाही. ज्यात नव्या पिढीला बाबासाहेब त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच टर्मिनॉलॉजीमध्ये, त्यांच्याच फॉर्ममध्ये समजावून सांगता येतील. म्हणून मी या आंबेडकर नोन अँड बियॉन्ड या सिरीजची सुरुवात केलेली आहे. संवैधानिक व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण या कार्यात माझ्या सोबतीला येईलच ही आशा बाळगतो आणि हा माझा ठाम विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बळावर आपण सर्व मिळून हे काम जरूर पूर्ण करू. म्हणून आपणास शक्य होईल तसं आर्थिक सहकार्य जरूर करावं ही माझी नम्र विनंती आणि हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करावं ही नम्र विनंती आपणास सर्वांस करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात विषयाच्या पुढील भागाला. We want untouchability to be abolished. But we also want that we must be given equal opportunities, you see, so that we may rise to the level of the other classes. Mere washing off of untouchability is of no consequence. We have been carrying on with untouchability for the last 2000 years. Nobody has bothered about it. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार होण्यापूर्वी मुंबई कुणाची, गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला होता. सत्तेपुढे शेपूट घालणारे स्वयंघोषित बुद्धिजीवी आज आपण जसे पाहतोय ना, ते तसे तेव्हाही होतेच बरं का. स्वतःच स्वतःला बुद्धिजीवी असल्याची उपाधी दिलेले लोक.
मुंबई ही एकतर गुजरातची असावी किंवा स्वतंत्र असावी असा तर्क ते लोक लावत होते, अशी भूमिका मांडत होते. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच हे नुसतं ठणकावून नाही सांगितलं, तर ते सबळ पुराव्यांनिशी सिद्ध देखील करून दाखवलं. बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच यासाठी 1946 पासूनच किल्ला लढवलेला आहे. 1948, 1953, 1955 या 3 वर्षांमध्ये या विषयावर संशोधनपर लेखन केलेले आणि त्यांनी मांडलेले तर्क इतके बिनतोड होते ना, की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली होती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक अधिष्ठान मिळालं होतं. या वैचारिक अधिष्ठानाशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभाच राहिला नसता, हे अनेकदा जाहीरपणे प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रेंनी अनेक सभांमधून बोलूनही दाखवलेलं आहे. आज जेव्हा पुन्हा एकदा केंद्रातल्या गुजरात्यांनी मुंबई जवळपास स्वतःच्या पोटातच गिळून टाकलेली आहे, अशा स्थितीत आपल्याला पुन्हा एकदा बाबासाहेबांकडेच जावं लागणार आहे. कारण मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ताकदीचे संशोधन, पुराव्यांचं बळ आणि साधार तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येईल, यात कोणतीही शंका नाही. मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्याच ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची, तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करत होते ना, आणि त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते आता आपण जरा विस्तारानं बघूया. बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर 9 प्रश्न उभे केले. बाबासाहेबांनी काय विचारलं माहिती आहे का? मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा आहे काय? मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हटलं जातंय? मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असं कसं म्हणता येईल? काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे रहिवासी आहेत? मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व भारताचे आहे, या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? मुंबईचा व्यापार उद्दीम गुजरात्यांनी उभा केला आहे. मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे? मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावं, आयते खाता यावं यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतोय, हे खरे आहे काय? बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते, हे बरोबर आहे काय? राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको, हा दावा योग्य आहे काय? याची उत्तरं देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले. चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं. गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं नाहीये. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, गुजरातचं नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही. म्हणून मुंबई मधला काही काळ म्हणजे ब्रिटिश काळ वगळता मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही. बाबासाहेब त्यापुढे जाऊन असंही म्हणतात की 1941च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या 51% होती. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, इथेच वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले. हा काही त्यांचा गुन्हा झाला का? बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले, तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतलं होतं. लक्षात आलं का? मध्यस्थ आणि दलाल. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचं म्हणजे शिवरायांच्या काळातलं हे करारपत्रक आहे. शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम आणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली. व्यापारात कर सवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत आणि याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर फेकून मारले. हा बाबासाहेबांचा प्रहार गुजरात्यांच्या इतक्यावर मी लागला की विचारूच नका. मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला देखील केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणींमध्येही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणीचा भाग असलेला जो काही बिहार आहे ना, तो काही थेट गुजरातला जोडून द्यायचा आहे का? नाही ना. ते शक्य तरी आहे का? बिलकुल नाही. अगदी त्याच न्यायानं आज अयोध्येत गोरगरिबांची घरं तोडून राम मंदिराचा जो कॉरिडॉर उभा केला आहे ना, तो कॉरिडॉर गुजरात्यांनी अतिशय कवडीमोल भावात विकत घेऊन तिथं त्यांच्या महागड्या प्रॉपर्टीज बांधलेल्या आहेत. नाशिकमध्ये, आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली जी वृक्षतोड झालेली आहेत आणि ती सगळी कामं करण्यासाठी जी सगळी टेंडर बळकावली आहेत ना आणि तिथल्या जमिनी गिळल्यात, तसाच प्रकार त्या काळातही या लोकांनी केलेला होताच की. बाबासाहेबांनी तेव्हा खडसावून विचारलं होतं की माझा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मुंबईला पाणी कोण पुरवतं, गुजरात की महाराष्ट्र? तर महाराष्ट्र. ज्या विजेवर मुंबईतले व्यापार, उद्योग, कारखाने चालतात ती वीज कुठून येते, महाराष्ट्रातून की गुजरातमधून?
महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या खनिज साधन संपत्तीतून. ही कामगार शक्ती कुठली आहे? महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या घामाची, त्याच्या रक्ताची, त्याच्या कष्टाची. आणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची, तर मुंबईवर मालकी देखील महाराष्ट्राचीच. अशा रीतीने सर्वच्या सर्व 9 प्रश्नांची उत्तरं फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकामधूनच तुम्ही वाचायला हवा. पुराव्यांचं बळ, संशोधनाची ताकद आणि साधार तर्कशुक्त युक्तिवादाची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली, तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळायला मदत झाली. आणि हे सगळं या पुस्तकातच तुम्हाला सापडेल. आणि त्यासोबतच सापडेल अजून एक महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे ही मुंबई आपण रोकड पैसा मोजून विकत घेतलेली आहे. काय? नीट ऐकलत तुम्ही. मुंबई आपण विकत घेतलेली आहे रोकड पैसा मोजून. हे फारच कमी जणांना ठाऊक आहे. ही माहिती फारच कमी जणांना असेल. गदर सिनेमा बघितला ना सनी देओलचा? त्याच्यातला डायलॉग आठवतो का? सनी देओल काय म्हणतो? सनी देओल म्हणतो, जब हमने तुम्हें 65 करोड रुपये दिए थे ना, तब जाकर तुम्हारे सर पर कही तरपाल आई थी. अगदी सेम तसंच महाराष्ट्र आणि गुजरातची फाळणी झाल्यानंतर महाराष्ट्रानेही गुजरातला 60 कोटी रुपये मोजून मुंबई स्वतःकडे ठेवली होती. आणि त्याबाबतचा खरा इतिहास देखील तुम्हाला सांगतो, तो आता जरा तुम्ही शांतपणे ऐका. महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेख ठरल्यानंतर राज्यघटनेच्या 7व्या आणि 8व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आला. कलम 42(2), 48(1) आणि 51(5) अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधून 10 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असं प्रस्तावित करण्यात आलं. त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी 1960 साली 6.2 कोटी रुपयांपासून सुरुवात करून 1969 ते 70 पर्यंत 1.14 कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या असं ठरलं. याखेरीज 1962 ते 63 पासून 1969 ते 70 पर्यंत 8 आर्थिक वर्षात गुजरातला 28.39 कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960च्या कलम 52 खाली महाराष्ट्रानं गुजरातला 1962-63 साली 612 लाख, 63-64 साली 585 लाख, 64-65 साली 501 लाख, 65-66 साली 526 लाख, 66-67 साली 433 लाख, 67-68 साली 340 लाख, 1968-69 साली 209 लाख असे 32 कोटी 66 लाख रुपये दिले आहेत. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले 38 कोटी रुपये धरून एकूण 60 कोटी 66 लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये आहे. याचा अर्थ मुंबईवरील ताबा राखण्यासाठी मुंबई आपण विकत घेतलेली आहे. बरं, हे पुस्तक आलं ते 1946 साली, पण त्याआधीही आणि त्यानंतरही बाबासाहेब अनेक जाहीर भाषणांमधून, सभांमधून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची हाक देतच होते. बाबासाहेबांच्या मुंबई दादर इथल्या राजगृह या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचं मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेलं आहे. या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मराठा या वृत्तपत्रातून अत्रे जसं रान उठवत होते ना, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जनता या वृत्तपत्राच्या मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीनेही जोर पकडला. त्याच वेळेस बाबासाहेबांनी 7 जानेवारी 1956ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला. मुंबई ही राज्याची अस्मिता आहे. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी. जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहोचू शकत नाही? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ 15%, पण 50%हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता? मूळच्या कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली आणि कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटिश राजा दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा 10 पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार पुढे जाऊन दादासाहेब गायकवाड यांनी शोषित, वंचित, कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता. आधीचा शेड्यूल कास्ट फेडरेशन असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख घटक पक्ष होता. 28 नोव्हेंबर 1949 रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव हा आचार्य अत्रे आणि R.D. भंडारे यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव करून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं मांडला.
या समितीनं 1957 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळालं. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला 398 जागांपैकी तब्बल 155 जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली आणि आर डी भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी सभेचे पक्षनेतेपदाचा मान भूषवला. पण आज काय घडतंय? आपण आपल्या महाराष्ट्र धर्मापासूनच दुरावलेलो आहोत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून 66 वर्ष होत असताना टॅक्सी कुणी चालवायची, रिक्षाचं परमिट कुणाला मिळावं, भेळ पाणीपुरी कुणी विकायची, शिव वडापाव कोणी विकायचा, हे प्रतीक असावं की नसावं, की कांदे पोहे असावेत, पोवाडा असावा, तमाशा किंवा लावण्यांचा कार्यक्रम करावा, की नक्षत्रांचं देण्या कार्यक्रम करायचा, की सारेगमप सादर करायचं, उपमाला उपमा म्हणायचं का उपीट म्हणायचं, तळणीचे मोदक चांगले की भाजणीचे मोदक चांगले, मेतकूट खायचं का वरणावर तुपाची धार सोडायची, या ज्वलंत प्रश्नापलीकडे महाराष्ट्राचं पर्यावरण आपण पोहोचू दिलेले आहे का? तर नाही, बिलकुल नाही. बॉलिवूडमध्येही मराठी ठसा म्हणावा तसा उमटलाच नाही. व्ही शांताराम यांचं नाव आदरानं घ्यावं लागतं, पण त्यानंतर भरीव आजवर आपण काय उभं केलंय? तर ही हाताची बोटं आहेत ना, कमी पडतात मोजायला. मराठी सिनेमाला थिएटर मिळण्यासाठी काचा फोडाव्या लागतायत आज, तरी परिस्थिती बदलत नाही. कामगार चळवळ हाही मुंबईचा स्वभाव होता, पण तो स्वभाव मराठी कमी आणि कम्युनिस्ट जास्त होता आणि त्याचा प्रभाव दक्षिण मुंबईपासून फार फार तर मुंबई म्हणजे मध्य मुंबईपर्यंतच पसरलेला होता. आणि नंतर आलेल्या शिवसेनेनं तो स्वभावही पूर्ण मारून टाकला. पुस्तकं वाचणाऱ्या कामगारांच्या हातातली यंत्र काढून दगडं सोपवण्याचं काम या शिवसेनेनं केलेलं. मराठी रंगभूमी, मराठी संगीत, नाट्यसंगीत, मराठी साहित्य, मराठी सामाजिक सांस्कृतिक विचार, विविध कोश आणि ज्ञानकोशांची परंपरा आपल्याकडे जी आहे ना, ती बऱ्यापैकी समृद्ध होती. आजही आहे. आजही अनेक मराठी नाटकं, हिंदी चित्रपटांच्या पटकथा बनलेल्या आहेत. मराठी नाटकं आणि कादंबऱ्या तर सर्रास गुजरातीत येतात बरं का भाषांतर होऊन. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटावा तशा या कादंबऱ्या मराठी साहित्यात बनलेल्या नाही ना साहित्यिक तसे मराठीत तयार झाले. त्याला अपवाद आहे आंबेडकरी साहित्यिकांचा. त्यांच्या कथा, कविता, साहित्यांनी आंतरराष्ट्रीय मोहोर जरूर उमटवली आहे. पण हे मराठीवाले आहेत ना, त्यांना आपलं मानत नाहीत. त्यांना आपल्यात गिनतही नाही, हाही भाग वेगळाच झाला. आज मराठीत जशी साहित्यिकांची नावं सांगता येतात, तसं जर विचारलं, की सांगा बाबा 10 मराठी वैज्ञानिकांची नावं सांगा, की ज्यांनी नजीकच्या काळामध्ये काहीतरी मूलभूत संशोधन केलेलं आहे, भरीव कामगिरी केलेली आहे, त्यांची नावं पुढे आलेली आहेत तर आपल्या चेहऱ्यावरची माशी देखील हलणार नाही. माशेलकर झाले, काकोडकर झाले आणि नारळीकर सर झाले. अशी 3च नावं सांगता येतात. दादा खोब्रागडे नावाचा माणूस माहिती आहे का तुम्हाला? दादा खोब्रागडे नावाच्या एका पूर्वस्पृश्य शेतकऱ्यानं एच-एम-टी तांदळाचं वाण शोधून काढलं, पण त्या शोधाला मराठी विश्वानं काहीच किंमत दिली नाही. अर्थतज्ज्ञांच्या यादीत जशी बंगाली नावं दिसतात, द्राविडियन सेगमेंटमधली नावं दिसतात, तशी नावं मराठी दिसतात का? तर नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी कारणीभूत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तरी कुठं मराठी विश्वानं अर्थतज्ज्ञ म्हणून स्वीकारलं? नाही ना. एवढंच काय, तर पी-एच-डी करून तुम्ही काय दिवे लावता, हे विधानसभेत सांगणारे नेते या महाराष्ट्रात निपजलेत. त्यावरून तुम्ही समजू शकता, की महाराष्ट्रानं स्वायत्ता मिळूनही कोणतेच दिवे लावलेले नाहीत. उलट सुमारांना बोकांडी बसवून घेतलेले. जी स्थिती इतर क्षेत्रांची, तीच राजकीय क्षेत्रांची. यशवंतराव चव्हाणांनंतर त्यांच्या दर्जाचा एक तरी नेता महाराष्ट्राने दिलाय का? म्हणायला गेलं तर शरद पवारांचं 60 वर्षांचं करिअर आहे आपल्या नजरेसमोर. पण त्याला प्रतिष्ठेने भरलेला दबदबा मात्र बिलकुल कधीच प्राप्त झाला नाही किंवा त्यांच्या राजकारणाप्रती विश्वासार्हता त्यांना 60 वर्षातही मिळवता आलेली नाही. तीच गत फडणवीसांच्या बाबतीतही आहे. मधल्या काळात येऊन गेलेल्या नेत्यांच्या बाबतीतही तीच गत होती. तो दर्जा ना विलासरावांना मिळवता आला, ना गोपीनाथ मुंडेंना. अशोक चव्हाणांची गोष्टच वेगळी आहे, एकदम निराळी गोष्ट आहे. सत्तेची सूज त्यांच्या चेहऱ्यावरून काही केल्या हटेना झालेली आहे. आणि आत्ताच्या पिढीतल्या राजकारण्यांची गत आणि त्यांचा दर्जा विचारूच नका. त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही. फक्त फोटोच पहा. ही आपली अधोगती आहे. अधोगती. दुसरीकडे आजही मराठी भावविश्व त्याच शिवकालीन इतिहासात अडकलेला आहे. शिवस्मारकाचं कारण पुढे करून 2 दशकं मराठी माणसाला येड्यात काढण्यात उत्तरेतल्या पक्षांनी यश मिळवलंय. शिवकाळानंतर पेशवाईशी संदर्भ जोडून पाहिले जातात, पण तेही पुण्याच्या बालगंधर्व पलीकडे जात नाहीत. यावर कुमार केतकरांनी नेमकी टिप्पणी केलेली होती आणि ती टिप्पणी काय होती ती आपण पाहूयात.
1900 ते 1960 या 60 वर्षात महाराष्ट्रात सांस्कृतिक चैतन्य होतं. नवसाहित्य आणि नवकृषी प्रयोग या दोन्ही पातळ्यांवर काहीतरी अभिमानास्पद घडत होतं. संयुक्त महाराष्ट्र समिती कोणताही धडाडीचा आदर्शवादी क्रांतिकारक कार्यक्रम न देता विसर्जित केली गेली. त्या राजकीय पोकळीत संयुक्त महाराष्ट्र समितीची जागा शिवसेनेनं घेतली. परंतु आजही ते एखादी रेकॉर्ड अडकावी त्याप्रमाणे मराठी अस्मितेच्या पुढे जाऊ शकलेले नाहीत. राज ठाकरेही त्याच अडकलेल्या रेकॉर्डची पिन बदलून तेच सूर आळवतायत. शेकाप संदर्भ हरवून बसलाय, राष्ट्रवादी भूखंडबाजीत गुंग आहे आणि काँग्रेसचा लोकसंपर्क व लोकसंवाद पूर्णपणे संपलेला आहे. समाजवादी भरकटलेले होतेच, ते अधिकच डिसओरिएंटेड झाले. कम्युनिस्टांना त्यांच्या मार्क्सवादी पोथीत महाराष्ट्र बसवता येत नाहीये. थोडक्यात राजकारणी अर्थशून्य, साहित्यिक आत्ममग्न, दिशाहीन मध्यमवर्ग, उद्यमशीलता नाहीच. मग उरतं काय? तर मराठी भाषेचा दर्पयुक्त अभिमान आणि अस्मिताबाजी. पण केवळ या दोन गोष्टींच्या आधारे भविष्यातील महाराष्ट्र उभा राहणार नाही आणि कधीच राहणार नाही. दोस्तो, ही गोष्ट होती मुंबई ही महाराष्ट्राची या पुस्तकाची. आणि कसं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आणि राजकीय कौशल्यानं मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी जे नैतिक अधिष्ठान दिलं ना, त्याची ही गोष्ट. आता संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरच्या 66 वर्षानंतर महाराष्ट्रानं काय मिळवलं आणि काय गमावलं, ही त्याचीही गोष्ट बनलेली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकानं इतिहास घडवलेला आहे. हा त्याच सिरीजमधला तिसरा भाग. मला आशा आहे की तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. मी तुमच्या प्रतिक्रियांची आवर्जून वाट पाहतोय. आणि या प्रयत्नांसाठी यथाशक्ती जे काही आर्थिक सहकार्य आपण करू शकाल ते नक्की करा. त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. आपण भेटूयात आता पुढच्या आठवड्यात या सिरीजच्या नव्या भागासह, चौथ्या भागासह, नव्या विषयासह. तोवर सप्रेम जय भीम, जय संविधान. आणि आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.